संपूर्ण महापुरुषांना मी त्रिवार वंदन करतो। आज बुलढाणा नगरीमध्ये, बुलढाणा जिल्ह्यामध्ये सर्वात प्रथम आम्ही आल्यानंतर बुलढाण्याच्या ज्या महिला पदाधिकाऱ्यांनी आमचा यथोचित सन्मान केला त्याबद्दल मी संपूर्ण आई संघटना महाराष्ट्र राज्याच्या वतीनं तर बुलढाणा नगरीतल्या सगळ्या आमच्या आई संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे, अर्धवेळ स्त्री परिचारिका महिलांचे मी सगळ्यात प्रथम आई संघटनेच्या वतीने आभार मानतो। आज बुलढाण्यामध्ये आल्यानंतरचा अनुभव आम्हाला खूप चांगल्या प्रकारचा आला, कारण की या ठिकाणची माणसं देखील खूप चांगली आहेत। कारण की इथून तिथून आम्ही आलो की आम्हाला पहिल्यांदा वाटलं की नवीन शहर आहे, आमच्यासाठी नवीन आहे, आल्यानंतर आमची फसवणूक होऊ शकते, इथून आमची सुरुवात झाली की नाही बाबा आल्यानंतर आपल्याला बऱ्याचशा ठिकाणी फसवलं जातं किंवा हे केलं जातं। पण मग आम्हाला असं काहीच नाही वाटलं की आल्यानंतर ग्राउंड लेवलपासून जे आम्हाला सहकार्य करत आले, तर जिल्हा कार्यकारी अधिकारी म्हणजे आपण त्याला झेडपी बोलतो, जिल्हा परिषद बोलतो, इथपर्यंत आम्हाला या ठिकाणच्या लोकांनी खूप चांगल्या प्रकारचा प्रतिसाद दिला। त्याबद्दल मी बुलढाणा नगरीतल्या सगळ्यांचे आमच्या आई संघटनेच्या वतीने आभार मानतो। त्याचबरोबर मला या बुलढाणा नगरीमध्ये ज्या पदाधिकाऱ्यांनी बोलावलं त्यामध्ये ताई असेल आणि त्यांच्याबरोबर संपूर्ण या ठिकाणच्या भगिनी यांनी मला बोलवलं, मी त्यांचे देखील आभार मानेल। आणि खंबीरपणे तुमच्या पाठीमागे जे हे काका आहेत, हे दादा जे खंबीरपणे तुमच्या सोबत आहेत, यांचे देखील मी आभार मानेल की ज्या वेळेस एखादी महिला लढत असते त्या महिलांना सपोर्ट करण्याचं काम यांच्यामुळं तुमच्या पाठीमागे होत असते, यांचे देखील मी आभार मानतो। आज जो मुद्दा घेऊन या ठिकाणी आलो आहोत, जो अर्धवेळ स्त्री परिचारिका महिला म्हटल्यानंतर काही अधिकाऱ्यांना, काही प्रशासनाला आणि सरकारला एक प्रकारचा विसर पडलेला आहे। मी विसर याच्यासाठी बोलेल की ह्या ज्या महिला आहेत, या आजी असतील, यांनी 50 रुपये महिन्याप्रमाणे यांच्या कामाला सुरुवात केली। 50 रुपये महिन्याप्रमाणे यांनी कामाला सुरुवात केलेली आहे। आज यांना पगार किती मिळतो? 3000 रुपये। मला महाराष्ट्र शासनाला, राज्य शासनाला, केंद्र शासनाला एक विचारायचं आहे, बाबांनो 3000 मध्ये यांच्या मुलांचं शिक्षण होईल का? 3000 मध्ये यांच्या मुलांचे ऍडमिशन होतील का? 3000 मध्ये यांच्या मुलांचं लग्न होईल का? 3000 मध्ये यांच्या ज्या गरजा ज्या आहेत या गरजा होतील का? 3000 मध्ये काय होऊ शकतं? मला याचं देखील उत्तर या ठिकाणी या सरकारने देण्यात यावं। या सरकारच्या विरोधामध्ये, या प्रशासनाच्या विरोधामध्ये आम्ही बुलढाण्याचे जे आरोग्य जिल्हा अधिकारी आहेत यांच्याशी चर्चा केली आणि या बुलढाणा नगरीतले जे आरोग्य अधिकारी हे खूप छान आहेत, चांगल्या प्रकारचा प्रतिसाद त्यांनी आम्हाला दिला, खूप चांगल्या प्रकारची चर्चा देखील त्यांनी आमच्याशी केली। मी सगळ्यात प्रथम आमच्या तिथंही त्यांचे आभार मानले की त्यांनी आमचं म्हणणं ऐकून घेतलं। त्यांनी सांगितलं की 15 ऑगस्टपर्यंत, किती तारीख, 26 जानेवारीपर्यंत ते गणवेश देणार आहेत, आयडेंटिटी कार्ड देणार आहेत, अशा प्रकारचा प्रस्ताव ते ठेवणार आहेत। या गोष्टीचं सगळ्यात प्रथम आमच्या जे येणं होतं येण्याला काहीतरी लाभलं असं म्हणायला काय आलं। या प्रशासनाला तरी आमची जी मागणी जी आहे, आम्हाला 3000 मध्ये काय होत नाही, समान वेतन समान कायद्यानुसार आमची जी मागणी जी आहे ती 18,000 इतकी आहे। आणि ही 18,000चा प्रस्ताव या ठिकाणचे जे आरोग्य अधिकारी आहेत या आरोग्य अधिकाऱ्यांनी मंत्री महोदयांपर्यंत पाठवण्यात यावं शासन स्तरावर। असं तर आम्ही पाठवणारच आहे, पण शासन स्तरावरून देखील आमची मागणी ती पाठवण्यात यावी, ही मागणी आम्ही या ठिकाणी प्रशासनाकडे केलेली आहे। आणि अंशकालीन स्त्री सेविका, अर्धवेळ स्त्री परिचारिका काय भानगड, हा शब्द काढण्यात यावा, अटेंडन्स मदतनीस हा शब्द देण्यात यावा, कारण की त्यांच्या प्रस्तावामध्ये नमूद आहे।
एकाच नावाचे 4 लोक आणि व्यक्ती एकच. तिला कोणी अर्धवेळ श्री परिचरिका म्हणतं, कोणी मदतनीस म्हणतं, नाही मदतनीस तर म्हणत, कोणी पीटीएल म्हणतं, कोणी पार्ट टाइम म्हणतं, कोणी अंशकालीन म्हणतं, कोणी श्री सेविका म्हणतं, म्हणजे वॉटेवर ज्याला जे वाटेल ते म्हणतं. असं आम्हाला एकच नाव देण्यात यावं आणि आम्ही पण शासनाचे सेवक आहोत आणि ही गोष्ट करून आम्हाला आयडेंटिटी कार्ड देखील लवकरात लवकर देण्यात यावं ही मागणी आम्ही आरोग्य कार्यकारी अधिकाऱ्यांजवळ ठेवलेली आहे आणि याच्यावरती अंमलबजावणी ही 100% करते. कारण की आज महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये आम्ही जात आहोत, प्रत्येक जिल्ह्यामध्ये आम्ही आमचे निवेदनं देत आहोत. प्रत्येक जिल्ह्यामध्ये निवेदनं देऊन त्या ठिकाणच्या अधिकाऱ्यांच्या बैठकी आम्ही ठेवत आहोत. तर अधिकाऱ्यांनी असं समजू नका आम्ही संयमाची भाषा ठेवली तर संयमातच, आणि आम्ही जर रुद्र अवतार घेतला तर येणारे जाणारे रस्ते देखील आमचे. तुम्ही फक्त कार्यालयापुरती डेव्हलप आहात, कार्यालयाच्या बाहेर नाही. मग कायदा आमच्या हातात घेतला तर या कायदा सुव्यवस्था जर बिघडला तर याला देखील आपण स्वतः जबाबदार असाल, कारण की आम्ही प्रेमाने तुम्हाला निवेदनं दिलेलं आहे. आता बघू शकतो बुलढाण्याचे जे आरोग्य अधिकारी आहेत त्यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि या अधिकाऱ्यांनी आमच्याशी चांगला सकारात्मक चर्चा केलेली आहे. त्याबद्दल आम्हाला याच्याबद्दल काही बोलायचं नाही. पण आमचं म्हणणं एकच आहे, महाराष्ट्र शासनाकडे आमचा जेवढाही प्रस्ताव आहेत की ज्या अर्धवेळ श्री परिचरिका आहेत यांच्या वारसांना देखील कामावर रुजू करून घेण्यात यावं, कारण की हा प्रस्ताव त्यांच्याकडून देण्यात आलेला आहे. त्याचबरोबर या महिला ज्यांचं वय झालेलं आहे यांना पेन्शनची सुविधा देखील देण्यात यावी ही मागणी देखील आम्ही यांच्याकडे केलेली आहे. अशा बऱ्याचशा मागण्या आम्ही या प्रशासनाकडे केलेल्या आहेत. प्रशासनाने आम्हाला सकारात्मक भूमिका दिलेली आहे. आम्ही यांचा आदर करतो आणि येणाऱ्या काळामध्ये जर आमचं म्हणणं जर या प्रशासनाने विचारात घेतलं नाही तर प्रशासनाला आम्हाला विचारात घ्यावा लागेल आणि आमच्याकडून कायदा सुव्यवस्था जर बिघडला यास प्रशासन स्वतः जबाबदार असेल असं देखील आम्ही नमूद करतो. आणि आम्ही महाराष्ट्रातून 36 जिल्ह्यांमधून तीव्र स्वरूपाचं आंदोलन उभं करू, पण त्या आंदोलनाची रूपरेषा ही आता सांगणार नाही. जोपर्यंत यांचे पगार 18,000 होत नाही तोपर्यंत मी विनोद भोसले आई संघटना महाराष्ट्र राज्याचा सचिव या नात्याने पिछा सोडत नाही असं ग्वाही देतो. आणि जोपर्यंत या बहिणींना न्याय मिळत नाही तोपर्यंत माझ्यावरती आता हा बाहेरचा मुद्दा घेतो. काही भामटे, त्याला आमच्या शब्दामध्ये भामटे बोलतात, कोणाला राग जरी आला असेल तर ठीक आहे, त्यांची मी माफी घेतो. काही भामटे लोक माझ्या नावाची टीका टिप्पणी करतील की विनोद भोसले तुमच्या जिल्हा अधिकारी कार्यालय असेल झडपीमध्ये आल्यानंतर अशा प्रकारचे डिमांड करतो. आता महिलांनी बघितलं मी काय डिमांड करतो. माझ्याकडे रोकटोक इशारा असतो, बाप दाखवण्याचा श्राद्ध करा. मी अधिकाऱ्याकडे घेऊन जाणार, त्याला विचारणार काय म्हणणं आहे काय नाही, प्रस्ताव कोणता ठेवला कसा ठेवला याच्याबद्दलची माहिती देण्यात यावी. हा प्रस्ताव ठेवणार, हे करणार ते करणार, ही माहिती मी डायरेक्ट सगळ्यांसमोर ठेवतो. असं नाही 2 जण घ्यायचे कॅबिनला बसायचं कोणती चर्चा केली. आमच्याकडं विटनेस हे तुमचे पदाधिकारी आहेत, यांच्यासमोर जे पण होतं ते सगळ्यांसमोर केलं तर त्याच्याकरता कालपर्यंत यांच्याकडून घडलं नाही. म्हणून आज माझ्यासारखा एखादा तरुण जर पुढे येत असेल किंवा तो ती बाजू मांडत असेल तर मग काहींचं पोट दुखायला सुरुवात होती. आता महिला आहेत त्याच्याकरता तो शब्द मी वापरत नाही, पण काय दुखायचं ते समजून घ्या. दुखायला सुरुवात होती, मग दुखायला सुरुवात झाल्यानंतर ते लोक मग काय करतात, अफवा उठवायला सुरुवात केली. मग महिलांकडे अफवा आली म्हणजे महिला काय म्हणतात, दादा असं बोलला, तो तसं बोलला, मग करा ना का जाईना. पण त्या व्यक्तीची बदनामी केल्या जाते, त्या व्यक्तीचं खच्चीकरण केलं. आपल्या यांनी झालं नाही, आता आराम करा, रिटायरमेंट घ्या, शांत बसा. आमच्यासारख्या तरुणांना पुढे वाहू द्या. तुम्हाला सांगतो नाही महिनाभर त्यांना न्याय मिळाला, तुम्ही जे बोलताल ते अन्याय. मला फक्त एक म्हणायचं आहे, या 36 जिल्ह्यातल्या सगळ्या महिलांना मी आव्हान करून सांगेल, माझ्या मायमाऊलींना एक आव्हान करून सांगेल, सगळ्यांनी एकत्र या, एकत्र थांबा. एकत्र जर आपण एकत्र आलो, एका झेंड्याखाली आलो, एकत्र एका छताखाली आलो तर आपल्याला न्यायापासून कोणीच वंचित ठेवू शकत नाही. मला फक्त सांगायचं तात्पर्य फक्त एकच आहे, आपण सगळ्यांनी एकत्र येऊन हा लढा उभा करू आणि येणाऱ्या काळामध्ये ज्या मागण्या आपण घेतलेल्या आहेत या मागण्यांना ठाम राहून येणाऱ्या काळात आपण न्याय 100% मिळवून देऊ असं आश्वासन देतो. आणि आश्वासन देत असताना काही लोक म्हणतील की हे फुकट बडबड करतोय,
काय फुकट बडबड करतोय. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, मी 33 दिवस नाशिक कलेक्टर ऑफिसच्या समोर उपोषणाला बसलेलो होतो. 33 दिवस. किती दिवस? 33. माझी स्वतःची मिसेस डिलेव्हरी असताना, म्हणजे 8 दिवसाची माझी मिसेस डिलेव्हरी असताना मी तिला तिथं टाकून की या महाराष्ट्राच्या बहिणींना न्याय मिळेल या आशेने मी तिथं बसलेलो होतो. तरी मी याचं निश्चितपणे यश घेतल्याशिवाय गप्प बसणार. जर मला फक्त एक म्हणायचं आहे, मी जर हे करू शकतो, मी काय माझी मोठेकी नाही करत आहे, मला फक्त सांगायचं एक आहे, आपणही आपल्या मुद्द्याला ठाम राहा. नाही तर एखाद्याने दिली भर चाल ग बाई तिकडं, असं नाही झालं पाहिजे. आता एका छताखाली आले तर एका झेंड्याखाली राहा. आता एक तर न्याय घेऊ तरच गप्प राहू, अन्यथा कोणाच्या भूलथापांना बळी पडायचं नाही. मी तर एवढंच नाही, आतापर्यंत बरेचसे लोक भूलथापांना बळी पडले, आता इथून पुढे भूलथापांना कोणी बळी पडणार. मी कोणाकडून पैसे घेतले का? नाही घेतले ना. जे पण आहे ते समोर आहेत ना. म्हणजे जे पण आहे तसं असेल तर डायरेक्ट ऑन बाईट बोला. सगळ्यात जे पण आहेत ते क्लिअर कट आहे. आणि माझ्या बोलण्याचं जर कोणाला जर वाईट वाटत असेल तर त्यांनी देखील मला स्पष्ट सांगावं, दादा तू हे चुकीचं बोलतोय. कारण की मी माझ्या मताला ठाम आहे. माझी देखील तळमळ आहे की तुम्हाला न्याय मिळाला पाहिजे, तुम्हाला 18,000 मिळाले पाहिजे, तुमचे मुलं मोठमोठ्या कॉलेजमध्ये शिकले पाहिजे. तुम्ही तुमचा स्वतःचा विचार नका करू, तुम्ही तुमचा विचार नका करू, तुमच्या मुलाबाळांचा विचार करा, त्यांच्या फ्युचरसाठी हे करा. आज तुम्हाला जर एखाद्याने विचारलं ना ग्रामीण भागात की तुम्ही काय काम करता, मी दवाखान्यात कामाला आहे. काय दवाखान्यात कामाला आहे? मग समोरच्या का बाईला लय पगार असेल, बाईला लय पगार असेल. आणि आपल्या महिला एवढ्या डेंजर आहे बर का, आपल्या महिला एवढ्या डेंजर आहे. एखाद्याने जर विचारला पगार किती आहे, मला 15,000 आहे ना, मला 10,000 आहे ना बर का, पण 3,000 काही सांगत नाही. आपली बाजू ज्या वेळेस तुम्ही मांडायला शिकाल ना त्यावेळेस प्रशासन देखील जागा होईल आणि तुमची मागणी कुठेतरी विचारात येईल. आणि हे जर आपल्याला करायचं असेल ना, आपल्याला हे जर करायचं असेल ना तर संपूर्ण महाराष्ट्रामधून जेवढेही आपल्या अर्धवेळ स्त्री परिचारिका आहेत, सपोर्टला आई संघटना आहेच बरोबर ना, सगळे जण जर एकत्र जर आलो ना आपल्याला जगातली कुठलीच ताकद अडू शकत नाही. कारण की आपण जर आपल्या मुद्द्याला ठाम असेल, पण मुद्दा ठाम ठेवा. याच्या त्याच्या मागे पळायचं असेल ना आवर्जून पळा, पण कधी पळा की तुमच्यामुळं तुमच्या बहिणींचं जर कल्याण होत असेल तर 100% पळा. नुसतं स्वतःचं भलं होईल या भ्रमात राहूच नका. कारण की आता माणूस एकदम वेगळा आलेला आहे बरं का, पॅटर्न वेगळा आहे. मला एकदा सगळ्यात रोख टोक लागतं, जे पण आहे ते समोरासमोर. एखादा म्हटला तू पैसा घेतला सांग, कधी घेतला, कोणाकडून घेतला आणि किती घेतला, आणि जरी घेतला तर कुठं वापरला त्याचा पण हिशोब आणला दे. बरोबर ना? हे जर असेल तर सगळ्या गोष्टी आहे, नाही तर माफी असेल. बरं, तुमच्या मुद्द्यासाठी मला एक सांगा, आता सगळ्यांनी आवाज द्या, तुमच्यातून मला बुलढाण्यामधून सपोर्ट करशाल का? आवाज कमी येतोय, आला आता बरं ठीक आहे. धन्यवाद माझं ऐकून घेतल्याबद्दल. बोलताना काही चुकलं असेल तर माफी असावी. बोललो का?